नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या टीव्ही 9 विशेष मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पंकजा मुंडेंना ऐतिहासिक विजयाची ओवाळणी देणार असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलंय। तर धनुभाऊमुळे आता परळीमध्ये जास्ती फिरण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। त्यामुळे लोकसभेच्या निमित्तानं मुंडे बंधू भगिनी अधिक जवळ आल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात। तर अर्थातच या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे हे सगळे भावंड एकत्र आलेले पाहायला मिळाले। इतकंच नव्हे, आताची मोठी बातमी चंद्रपूरमधनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। काँग्रेसमधनं चंद्रपूरमधनं प्रतिभा धानोरकर या इच्छुक होत्याच, मात्र त्यांना आता उमेदवारी मिळालेली आहे। चंद्रपूरमधनं विजय वडेट्टीवार यांचं नाव समोर येत होतं, तसं शिवानी वडेट्टीवार या इच्छुक होत्या, मात्र आता प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रतिभा धानोरकर यांनी प्रचाराला सुद्धा यापूर्वी सुरुवात केलेली होती आणि त्यांनी आपली नाराजीही स्पष्टपणे बोलून दाखवली होती। तसंच त्या दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठांची भेट घेऊनही आलेल्या होत्या आणि त्यामुळे चंद्रपूरमधून आता प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या त्या पत्नी आणि त्यानंतर आपण बघतोय आमदारकीसाठी त्या लढल्या प्रतिभा धानोरकर यांची ही महत्त्वाची ओळख आणि त्यामुळे त्या खासदारकीसाठी इच्छुकही होत्या।